नमस्कार. दर आठवड्याप्रमाणे आज आपण पुन्हा एकदा एकत्र आलेलो आहोत. आपण हा कार्यक्रम आता शुक्रवारी करायला लागलोय, शनिवारच्या ऐवजी. त्यामुळे शुक्रवारी सगळ्यांना ते सोयीचं होईल, अशी मी आशा करतो किंवा पुष्कळ लोकांना होईल. त्याप्रमाणे आपण मागच्या 2 आठवड्यांपासून हे सुरू केलं आणि खरं तर पहिल्याच आठवड्यात आपला नियम मोडला. शुक्रवारच्या ऐवजी गुरुवारी करायला लागलं. आपले जे बंधू आहेत राजेंद्रजी, त्यांचा कार्यक्रम गुरुवारी असतो आणि माझा शुक्रवारी असतो. त्यांनी मला विचारलं, की "आपण ते एक्सचेंज करू शकतो का?" त्यांना त्या दिवशी शक्य नव्हतं गुरुवारी. मी म्हटलं, "ठीक आहे, मी गुरुवारी करतो, तुम्ही शुक्रवारी करा." तर त्यामुळे गेल्या आठवड्यात आपण गुरुवारी भेटलो होतो. तर आता या आठवड्यापासून आपण दर शुक्रवारी ह्याच वेळेस भेटत जाऊ. आपण पहिले 4 अध्याय त्यांचा एक आढावा घेतला होता मागच्या वेळेस. त्यानंतर 5व्या अध्यायातले 2 श्लोक घेतले होते, पहिले 2 श्लोक. तर 4 अध्यायांमध्ये भगवानांनी सांगितलं, की कर्म, ज्ञान, संन्यास या सगळ्या गोष्टी सांगितल्या. इतक्या मोठ्या-मोठ्या गोष्टी सांगितल्यानंतर अर्जुनाने विचारलं कृष्णाला, की कर्म माझ्यासाठी बरं आहे, की संन्यास बरा आहे? एकदा कारण की आपण सांगता, की कर्म करायला पाहिजे, दुसऱ्यांदा सांगता, की संन्यास घ्यायला पाहिजे. तर कसं असतं बघा, की कर्म आपल्याला करावं लागणारच आहे किंवा कर्म आपल्या हातून घडणारच आहे. जोपर्यंत आपण या जीवनामध्ये आहोत किंवा या जगामध्ये आहोत, या लोकामध्ये आहोत, या देहामध्ये आहोत, तोपर्यंत आपण जरी नाही म्हटलं ना, तरी सुद्धा केवळ देहरक्षणापुरता काही ना काही कार्यक्रम आपल्याला करणं भाग आहे ना. म्हणजे देह आहे त्यामुळे जेवणं भाग आहे, पाणी पिणं भाग आहे आणि जर देहाला आपल्याला व्यवस्थित मेंटेन करून ठेवायचं असेल, तर मग थोडीशी एक्सरसाइज करणं म्हणा किंवा काहीतरी व्यायाम करणं. आता आम्ही आहारशुद्धीचा कार्यक्रम करतो. त्याच्यासोबत योगासनं करतो. तर हे सगळं करणं आवश्यक आहे. तर ह्याच्यामध्ये कसं आहे, की ह्या सगळ्या गोष्टी प्रकृतीच्या नियमांनुसार घडतायत आणि तो करणारा कर्ता मी नाहीये, या जाणीवेत जर आपण सारखे राहिलो, तर आपल्या हातून कर्म घडेल, परंतु कर्ता निर्माण नाही होणार. तर संन्यास जो आहे ना, तो आपल्याला कर्ता भावापासून घ्यायचा आहे. कर्मापासून संन्यास घ्यायची काही आवश्यकता नाहीये. कर्म करणं तर आवश्यक आहे. कर्म सगळ्यांनाच करावं लागतं. कर्म भगवंतानी पण केलं होतं. काय कर्म केलं, की तो दिवसभर सारथ्य करायचा अर्जुनाचा आणि मग शेवटी रात्रीनं त्या घोड्यांचा खरारा करायचा. त्या घोड्यांचं मेंटेनन्स, गाडीचं मेंटेनन्स. आता आपण कसं, की समजा गाड्या चालवतो. आपल्या इथे गाड्या असतात अनेक. तर त्या गाड्या नुसत्याच चालवल्या आणि आपण त्याचं मेंटेनन्स जर नाही केलं, डागडुजी म्हणा किंवा त्याचं जे रेग्युलर मेंटेनन्स असतं, ऑइलिंग म्हणा किंवा ऑइल चेंज म्हणा, हवा चेक करायची म्हणा किंवा पाणी चेक करायचं, जे काही असेल ते. ते जर नाही केलं, तर ते जे उपकरण आहे ना, ते ज्या प्रकारची सेवा आपल्याला देऊ शकतं किंवा त्याच्याकडनं आपल्याला अपेक्षित आहे, तर ते मिळणार नाही. आपलं शरीर हे आपल्याला निसर्गाने दिलेलं एक उपकरण आहे. समजा कार, व्हेइकल, रथ. आपल्या इथले अनेक लोक आपल्या इथल्या गाडीची काळजी जास्त चांगली घेतात. त्यांच्या देहाची काळजी तेवढी घेत नाहीत. म्हणजे गाडीमध्ये लिहिलेलं असतं, की अनलेडेड पेट्रोल ओन्ली, अनलेडेड गॅसोलीन ओन्ली. तर त्याच्यामध्ये आपण चुकून म्हणा किंवा गंमत म्हणून सहज एखाद्या वेळेस ॲज अ चेंज अनलेडेड गॅसोलीनच्या ऐवजी केरोसीन टाकू का? अजिबात नाही टाकणार. मग आपण आपल्या शरीरामध्ये आपल्या शरीरासाठी जे उपयुक्त इंधन आहे, त्याच्या व्यतिरिक्त कोळसा आणि काट्या-कुटक्या आणि कचरा का बरं टाकतो? तर आपण आपल्या जिभेचे जे चोचले पुरवतो ना, ते निसर्गाच्या दृष्टीने किंवा देहाच्या दृष्टीने नियमबाह्य आहेत. म्हणजे द काइंड ऑफ फूड वी प्रोव्हाईड टू आवर बॉडी इज नॉट द आयडियल फ्युअल. तर ते जर नियम आपण पाळले, समजून घेतले, पाळले, तर आपलं शरीर जे आहे ना, ते निसर्गाच्या नियमांनुसार इतकं चांगलं चालतं, की निसर्गाचे नियम आपल्याला आपल्या हातून कळायला लागतात. त्यांची जाणीव व्हायला लागते. आणि मग त्या नियमांनुसार राहण्याची प्रेरणा आपल्याला आपल्या हातूनच मिळते. त्याच्यासाठी विशेष प्रयत्न करण्याची आवश्यकता नाही. तुम्हाला जर कळलं, की अमुक एखाद्या पद्धतीने एखादी गोष्ट केली, तर ती चांगली होते. तर मग त्याच पद्धतीने आपण सारखी करू ना. ती प्रक्रिया आपण बदलू कशाला? तर अशा प्रकारे हे निसर्गाचे नियम, प्रकृतीचे नियम आपल्याला समजून घ्यावे लागतात. आणि त्यानुसार आपण कर्ताभाव न ठेवता जर कर्म केलं, म्हणजे काय आहे, की
अमुक एखाद्या प्रकारचं कर्म कोणीही जरी केलं तरी जो परिणाम मिळणार आहे तोच मिळेल ना. कारण की कर्म आणि त्याचा परिणाम, कर्म आणि कर्मफळ या दोघांमधलं जे नातं आहे ते कर्मसिद्धांतावर आधारित आहे. कर्माचा सिद्धांत काय आहे की तो आहे. जसा गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत आहे किंवा पृथ्वी स्वतःभोवती फिरते अमुक एका वेगाने आणि पृथ्वी सूर्याभोवती फिरते अमुक एका वेगाने. आपण ते नियम तयार केलेत का? नाही. परंतु तसे नियम आपल्याला संपूर्ण जगतामध्ये आढळतात. हे जगत जे आहे ते नियमांवर आधारित आहे, नियमांनी बांधलं गेलेलं आहे. आणि त्या प्रकारे समजा आपण आपलं जीवन बांधून ठेवलं किंवा त्या नियमांप्रमाणे चालवलं, तर काय होईल की फिजिक्समध्ये एक सिंक्रोनायझेशन नावाचा कॉन्सेप्ट आहे. सिंक्रोनायझेशन म्हणजे आपण लहानपणी शाळेमध्ये असताना फिजिक्सचा क्लास होता ना, तेव्हा त्याच्यामध्ये ना तो ट्युनिंग फोर्क्सचा एक्सपेरिमेंट असायचा बघा. ट्युनिंग फोर्क्सच्या एक्सपेरिमेंटमध्ये काय असतं, की 2 ट्युनिंग फोर्क्स जर एका फ्रिक्वेन्सीचे असले, तर समजा एक ट्युनिंग फोर्क आपण हलवला, वाजवला, त्याला व्हायब्रेशन सुरू केलं, तर दुसरा ट्युनिंग फोर्क जर एक्झॅक्ट सेम ट्यूनमध्ये असेल, तर तो आपोआप व्हायब्रेट व्हायला लागतो. म्हणजे कसं, की त्या 2ना एकमेकांना स्पर्श करण्याची आवश्यकता नाहीये. परंतु केवळ त्या स्पंदनामुळे त्यांची हालचाल व्हायला लागते. संगीतकार जे असतात ना, ज्यांना संगीतामध्ये रस आहे, शास्त्रीय संगीतात रस आहे, त्यांना हे माहिती आहे, की तानपुऱ्याच्या ज्या मधल्या 2 तारा असतात ना, त्या षड्जाच्या असतात. पहिली तार पंचमाची असू शकते, मध्यमाची असू शकते किंवा निषादाची असू शकते. मधल्या 2 तारा ज्या असतात त्या षड्जाच्या असतात आणि शेवटची जी असते खर्जाची असते. तर जेव्हा त्या मधल्या 2 तारा एकमेकांशी अगदी परफेक्टली ट्यून्ड असतात, तेव्हा एक तार जर वाजवली ना, तर दुसरी तार आपोआप वाजायला लागते. त्यातून झंकार यायला लागतो. तर अशा प्रकारे समजा आपलं शरीर, आपलं मन वैश्विक शरीराशी, विश्वाच्या नियमांशी आणि विश्वाच्या मनाशी इन ट्यून असलं, सिंक्रोनाइज्ड असलं, तर काय होईल, की जसं तानपुऱ्यातनं सुंदर स्वर ऐकायला येतो ना, जेव्हा तानपुरा खूप सुंदर जुळलेला असतो तेव्हा. तशा प्रकारचा सूर किंवा तशा प्रकारचा एक सुखद अनुभव आपल्याला आपल्या आतून येतो. तर अशा प्रकारे निसर्गाच्या नियमांचं आकलन झाल्यानंतर आपलं जीवन त्या नियमांनुसार आपण जेव्हा चालवायला लागतो, तेव्हा असं लक्षात येतं, की अरे, हे करणारा मी नाहीच आहे. मग मी त्याचा अभिमान का बरं बाळगावा? म्हणजे हे सगळ्या गोष्टी प्रकृतीच्या नियमांनुसार घडतायत आणि अहंकार विमूढात्मा कर्ताहम इति मन्यते. ज्याला स्वतःचा अहंकार आहे, की हे मी करतोय, तो स्वतःला कर्ता मानतो, परंतु ते खरं नाहीये. कर्ता हा मिथ्या आहे. कर्ता भाव हा मिथ्या आहे. जोपर्यंत आपल्याला हे आतून कळत नाही, तोपर्यंत आपण स्वतःला कर्ता समजत राहतो आणि कर्ता भावानी कर्म करत राहतो आणि त्या कर्माची फळं भोगत राहतो. तर ह्याच्यातून आपल्याला मुक्त व्हायचंय. मागच्या वेळेस आपण काय विचार केला होता, की मुक्ती ही मला नकोय. मुक्ती मला माझ्या मीपणापासून हवी आहे. म्हणजे आधी आपण म्हटलं होतं, की जो तामसी असतो तो राजसी होऊ शकतो किंवा त्याचा तमस कमी होऊ शकतो. तमोगुण कमी होऊ शकतो. राजसी जो माणूस असतो त्याचा रजोगुण कमी होऊ शकतो. मेडिटेशन वगैरे करून तो शांत होऊ शकतो. पण जो सत्वगुणी आहे, त्याचा सत्वगुणाचा अहंकार कसा जाईल? तर सत्वगुणाचा अहंकार म्हणजे सगळ्यात धोकादायक. त्याच्यापासून आपल्याला मुक्ती पाहिजे. नाहीतर मग काय आहे, की मग आपली इतर लोकांसोबत आपण आपण तुलना करू ना, तुलना. आपण म्हणू, की "अरे, मी तर ह्यांच्यापेक्षा ठीक आहे." हे त्याचं म्हणजे अर्जुन सिंड्रोम. अर्जुनाच्या मनात तर हेच होतं ना, की मी सगळ्यांपेक्षा चांगला आहे. माझे चुलत भाऊ जे आहेत ना, ते एकदमच आततायी आहेत. टेररिस्ट्स. त्यांच्यापेक्षा मी खूप चांगला आहे. त्यामुळे मी त्यांना ना क्षमा करायला पाहिजे आणि मी इथनं हिमालयात जाऊन मेडिटेशन, ध्यान, भिक्षा, भिक्षुकी, संन्यास हे सगळं करायला पाहिजे. कृष्णाने सांगितलं, की नथिंग डूइंग. हे तू करू शकत नाही, तू करणार नाही आणि यू आर नॉट गोइंग टू डू इट. तू इथे उभा आहेस, तर तू युद्ध कर.
कारण की हे तुझ्यासाठी उत्तम आहे. म्हणजे काय आहे, की कर्माचा संन्यास घेण्यापेक्षा कर्म करणं हे साधकाच्या दृष्टीने चांगलं आहे. जोपर्यंत ती जाणीव आपल्याला आपल्या आतून येत नाही ना, की ह्या सगळ्या गोष्टी प्रकृतीच्या नियमांनुसार घडतायत आणि माझ्या करण्यामुळे केवळ नाही होत आहे. म्हणजे मला सुद्धा कर्म करण्याची प्रेरणा का बरं होते? कर्म करण्याची प्रेरणा माझ्या मनामध्ये माझ्या रागद्वेषांवर अवलंबून आहे, की एखादी गोष्ट खरंच करण्यायोग्य आहे म्हणून मी ती करतोय? हा प्रश्न माझ्या मनात येत नाही साधारणतः. साधारणतः आपण कुठलंही कर्म का बरं करतो? कारण की ते कर्म करायला आपल्याला आवडतं किंवा ते कर्म केल्यामुळे जे फळ आपल्याला मिळणार असतं, ते फळ आपल्याला आवडतं. म्हणून आपण ते कर्म हाती घेतो. ह्याला म्हणतात सकाम कर्म किंवा राग-द्वेषाने प्रवृत्त झालेलं कर्म. म्हणजे आपण रागाने प्रवृत्त झाले. राग म्हणजे संस्कृतमधला राग बरं का. संस्कृतमधला राग म्हणजे आसक्ती. तर संस्कृतमधला जो राग आहे म्हणजे आसक्ती जी आहे, त्या प्रेरणेने जर आपण कर्म केलं, तर आपण कर्मफळामध्ये अडकतो. सर्वसाधारण लोक हेच करतात. दुसऱ्या प्रकारचं कर्म काय असतं, की ज्याबद्दल आपल्याला द्वेष आहे, तो अनुभव आपल्याला येऊ नये म्हणून आपण कर्म करतो. म्हणजे एक प्रवृत्ती टू ऑब्टेन समथिंग ऑर टू डू समथिंग आणि एक निवृत्ती म्हणजे टू रन अवे फ्रॉम समथिंग. ह्या दोन्ही कारणांनी आपण कर्म करतो. ठीक आहे ना? तर मला जर असं कळलं, की कर्ता मी नाहीये. मी जो कर्ताभाव गृहीत धरला होता, तो मिथ्या आहे. हे जर मला कळलं, तर माझ्या हातून कर्म घडत राहील. परंतु त्याचा मला अहंकार होणार नाही. सत्वगुणाचंही असंच आहे, की सत्वगुणामध्ये राहणं तर आपल्याला भाग आहे. म्हणजे ह्या जीवनात, या जागृत अवस्थेमध्ये, या जगामध्ये आपण जेव्हा राहतो आहोत, तेव्हा आपल्याला कुठल्या ना कुठल्या भूमिकेवर राहणं आवश्यक आहे. तर त्याच्यामध्ये आपण आधी एकदा केव्हा तरी बघितलं होतं, की तमोगुण देखील आवश्यक आहे. तमोगुण जर नसला ना किंवा तमोगुणाला आपण जर इन्व्होक नाही करू शकलो, तमोगुणाचं आवाहन जर आपण नाही करू शकलो, तर आपण झोपू नाही शकणार. त्यामुळे तमोगुण आवश्यक आहे टू सम एक्सटेंट. थोड्याफार प्रमाणामध्ये तमोगुण आवश्यक आहे. रजोगुण देखील आवश्यक आहे. रजोगुण जर नसेल ना, तर जगाचं हे जे रहाटगाळग आहे ते चालणारच नाही. पण तो रजोगुण जो आहे ना, तो सत्वगुणावर आधारित असला पाहिजे. जे व्हॉटएव्हर वर्क आय कंडक्ट, जे काही कर्म मी करतो, ते कर्म सत्वगुणावर किंवा सात्विक मनोवृत्तीमध्ये झालं पाहिजे. हे महत्वाचं आहे. त्याच्यासाठी तर आपण हा सगळा सत्वचा कार्यक्रम करतो ना. सत्वच्या कार्यक्रमामध्ये आपण काय करतो, की आपण सात्विक जीवन पद्धती अंगीकारतो आणि त्याची सवय करून घेण्याचा प्रयत्न करतो. त्याची एकदा सवय जर झाली ना, तर मग मी सात्विक आहे किंवा माझी जीवन पद्धती सात्विक आहे, हा अहंकार सातत्याने जातो. आता लोकांनी जर विचारलं, की तुम्ही असे का बरं आहात? तर आम्ही असेच आहोत. कारण की असे का? कारण की असं राहण्यामध्ये आपल्याला जो आतून आनंद मिळतो, त्या आनंदाला दुसरी कुठली उपमा पण नाहीये आणि त्याच्यासारखं दुसरं काही नाहीच आहे. जर आपल्याला एकदा लक्षात आलं, की अमुक एखाद्या पद्धतीने आपण जर राहणं सुरू केलं, तर त्याच्यानंतर जो आपल्याला आतून अनुभव येतो ना, त्याच्यासारखा अनुभव आपल्याला त्याच्या आधी आलेला नसतो. तर जो अनुभव आपल्याला चांगला वाटतो किंवा ज्या अनुभवात राहिल्यामुळे आपल्याला अशा एका उच्च आनंदाची अनुभूती होते. तसं राहण्याऐवजी आपण त्याच्या व्यतिरिक्त जी कुठली जीवनशैली असेल किंवा जीवन पद्धती असेल, त्याच्याने का बरं राहू? कारण की तसं आपण जेव्हा राहत होतो, तेव्हा आपला अनुभव तेवढा चांगला नव्हता. पण आता दोन्हींमध्ये आपण जेव्हा तुलना करतो, तेव्हा जो प्रवृत्तीमध्ये आनंद आहे ना किंवा वस्तूंना ग्रहण करण्यामध्ये किंवा वस्तूंचा भोग करण्यामध्ये, वस्तूंचा संचय करण्यामधला जो आनंद होता, त्याच्यापेक्षा जास्त आनंद वस्तूंचा त्याग करण्यामध्ये.
हे जोपर्यंत आपण प्रत्यक्ष करत नाही ना, तोपर्यंत आपल्याला नाही लक्षात येणार. कसं असतं बघा, की हा जो त्याग आहे, त्या त्यागामधला जो आनंद आहे, तो आनंद खरा आहे आणि तो आनंद खूप जास्त चांगला आहे, हे ऋषींना लक्षात आलं होतं. आणि त्या अनुभवाचं त्यांनी वर्णन करताना मंत्र लिहिला, की हे सगळंच्या सगळं जग जे आहे, हे ईश्वराने परिपूर्ण आहे, ईश्वराने व्याप्त आहे. अगदी यातली छोट्यातली छोटी वस्तू देखील ईश्वराने व्याप्त आहे. आणि ह्याचा आनंद जो आहे ना, तो त्याचा भोग करून नाही होऊ शकत. त्याचा त्याग करूनच होऊ शकतो. हे ऋषी सांगतो आपल्याला. परंतु ऋषीच्या बोलण्यावर आपला विश्वास नाही आहे. आपल्याला असं वाटतं, की वस्तू आपल्याला मिळाल्या, ही वस्तू मिळाली, ती वस्तू मिळाली, ती व्यक्ती मिळाली, की मग आपण सुखी होऊ. तसं नसतं ते. तर हे लक्षात यायला पाहिजे. तर ह्या सगळ्या कर्म करण्याच्या प्रवृत्तीमागे जर आपली कामना असली, म्हणजे काम, तर ते कर्म आपल्याला बंधनात टाकतं. आणि जर कर्म करण्यामागची प्रवृत्ती श्याम असली, म्हणजे कृष्ण, काय की मी जे काही कर्म करतोय ना, ते कृष्णाच्या चरणी अर्पण करण्याकरता किंवा त्याला काय आवडेल, कृष्णाची काय अपेक्षा आहे माझ्याकडनं, अशा प्रवृत्तीमध्ये किंवा अशा विचारामध्ये जर केलं ना, तर ते कर्म मला बंधनात नाही पाडणार. तर असं करायला पाहिजे. तर मागच्या वेळेस आपण 5व्या अध्यायातले 2 श्लोक बघितले होते. आता आपण 3रा श्लोक बघणार आहे. हं. ज्ञेय स नित्यसन्न्यासी यो न द्वेष्टी न कांक्षती निर्द्वंद्वो हि महाबाहो सुखम बंधात प्रमुच्यते. आज ना आपली बहीण अवनी इथे आलेली नाहीये, त्यामुळे तिचा रोल मी प्ले करतो. त्यामुळे माझ्या तोंडून जे संस्कृत मधल्या चुका होतात, त्या आपण कृपा करून मला क्षमा कराल अशी मी आशा करतो. पहिल्यांदा आपण प्रभुपाद आपले जे आहेत ते काय म्हणतात पाहू, किंवा पहिले आपण विनोबा काय म्हणतात ते बघूया. 3रा जो श्लोक आहे ना, याच्यामध्ये बघा तिथून दिसतोय का? तो जाण नित्य संन्यासी रागद्वेष नसे जया जो द्वंद्वा वेगळा झाला सुखे बंधातुनी सुटे. हं? तो जाण नित्य संन्यासी. कोण आहे नित्य संन्यासी? रागद्वेष नसे जया, ज्याला राग आणि द्वेष नाहीये. म्हणजे मला ही गोष्ट आवडते म्हणून मी ती गोष्ट प्राप्त करण्यासाठी कर्म करतो असं नाहीये. किंवा ही गोष्ट मला आवडत नाही म्हणून मी ती गोष्ट टाळण्यासाठी मी ते कर्म टाळतो असंही नाहीये. म्हणजे कृष्णाच आपलं अर्जुनाचं काय झालं होतं, की त्याला मी माझ्या गुरुला, माझ्या वडिलांच्या काकांना कसा मारू? ते कर्म माझ्यासाठी चांगलं नाहीये म्हणून तो त्यापासून निवृत्त होण्याचा प्रयत्न करत होता. परंतु त्याच्या कर्तव्यानुसार किंवा त्या क्षणी त्याचं जे काही कर्तव्य होतं, त्यानुसार त्याला तिथे युद्ध करणं भाग होतं. आणि त्याचे स्वतःचे गुरु आणि त्याचे स्वतःचे आजोबा म्हणजे वडिलांचे काका जरी विरुद्ध दिशेला उभे असले, तरी सुद्धा त्यांच्या सोबत युद्ध करणं त्याला कर्तव्यानुसार प्राप्त होतं. तर ते करायचं. म्हणजे जरी ते चांगलं वाटत नसलं तरी सुद्धा. अशा प्रकारे जेव्हा मनुष्य कर्म करतो, तेव्हा म्हणजे संन्यासाची इथे त्यांनी व्याख्या म्हणण्यापेक्षा संन्यासाचं वर्णन केलेलं आहे, की ज्याला राग-द्वेष नाहीये. म्हणजे त्याला जे करणं भागतं, जसं आपल्या इथे एक योगी संन्यासी जे आहेत ना, ते आपल्या एका प्रदेशाचे मुख्यमंत्री आहेत. आता त्यांना काय त्याच्यातनं काही मिळवायचंय का? त्यांना काहीच नाही मिळवायचंय. परंतु कर्तव्य म्हणून त्यांनी ते कर्म घेतलंय आपल्या हाती आणि ते करतायत. आता त्याच्यावर लोक टीका करतात, की "अरे संन्यासी झाला तर मुख्यमंत्री कसा झाला?" तर ह्या श्लोकाचा तुम्ही अर्थ जर बघितला ना, तर तुम्हाला असं लक्षात येईल, की त्यांना राग-द्वेष नाहीये. म्हणजे मुख्यमंत्री पदापासून मला जे काही मिळणार आहे, त्याची मला आसक्ती नाहीये. आणि मुख्यमंत्री पद
एक सेकंदासाठी आपण इथे थांबलो होतो. मुख्यमंत्री पद आपल्या हाती आल्यामुळे आपल्याला जे काही करण्याची गरज आहे, त्या कर्तव्यापासून मी पळून पण जात नाही. त्यामुळे ते पद आपल्या हातात असताना जे काही कर्म करण्याची आवश्यकता आहे, त्या कर्मामध्ये राग-द्वेष नाहीये. त्यामुळे काय आहे, की जो द्वंद्वा वेगळा झाला. मला एखादी गोष्ट आवडते म्हणून मी ती करतो आणि त्याचं मला फळ हवंय म्हणून मी ती करतो, ही प्रवृत्ती आणि समजा म्हणजे रागामुळे तयार झालेली प्रवृत्ती आणि दुसरी म्हणजे हे कर्म करायला मला आवडत नाहीये किंवा या कर्माचं फळ जे मिळणार आहे, ते मला आवडत नाहीये, म्हणून मी ते कर्म करत नाही. ही ही निवृत्ती म्हणजे राग-द्वेष ह्या दोन्हींमुळे मला माझ्या कर्मामध्ये जो दोष उत्पन्न होतो, तो जर नसला, तर मी कर्म करत असून देखील संन्यासी आहे. म्हणजे कसं आहे, की कर्मयोग आणि संन्यास ह्या 2 गोष्टी ना, त्यांचा जो एंड रिझल्ट आहे, म्हणजे त्यांच्यातून जे साध्य होणार आहे, ते एकच आहे. पण साधकाच्या दृष्टीने म्हणजे जोपर्यंत माझ्यामधनं कर्ताभाव पूर्णपणे गेलेला नाहीये, जोपर्यंत मला असं वाटतंय, की मी कर्म करतोय, तोपर्यंत माझ्यासाठी कर्मयोग जास्त सोयीस्कर आहे. मागच्या वेळेस आपण ज्ञानदेवांनी म्हटलेलं बघितलं होतं ना, की कर्मयोग नावेसारखा आहे आणि संन्यास जो आहे, तो आपल्याला ही नदी पोहून पार करण्यासारखा आहे. तर कर्मयोग आणि संन्यास जरी सुद्धा दोन्ही आपल्याला पलीकडच्या तीरावर घेऊन जात असले, तरी सुद्धा साधकासाठी कर्मयोग नावेसारखा आहे. तर आपण कर्मयोग करत राहावा. म्हणजे काय की आपल्या वाट्याला जे कर्म आलेलं असेल, ते कर्म करत राहावं. त्यात कर्ताभाव ठेवू नये आणि भगवंताच्या चरणी त्या कर्माचं फळ आणि कर्म सगळंच अर्पण करावं. तर अशा प्रकारे जो द्वंद्वा वेगळा झाला, म्हणजे ज्याच्या मनातनं राग-द्वेष पूर्णपणे चालले गेले. तो सुखे बंधातूनी सुटे. म्हणजे तो बंधातून सुटेल आणि सुखासुखी सुटेल. त्याला त्याच्यासाठी फारसा प्रयत्न नाही करायला लागणार. असं होईल बघा. तर बघा की ह्या तिसऱ्या श्लोकाचा जो अनुवाद आहे, आपले जे गुरु आहेत प्रभुपाद, ते कसा करतात ते बघूया एकदा. चॅप्टर 5 व्हर्स 3 इंग्रजीतला आहे हा, तर मी तुम्हाला वाचून दाखवतो. One who neither hates nor desires the fruits of his activities is known to be always renounced. ज्याला आपल्या कर्माच्या फळांमध्ये कुठल्याही प्रकारची आसक्ती पण नाहीये आणि द्वेष पण नाहीये, तो संन्यासी आहे. फॉर सच ए पर्सन फ्री फ्रॉम ऑल डिव्हायलिटीज, सगळ्या प्रकारच्या द्वंद्वापासून मुक्त, इझिली ओव्हरकम्स मटेरियल बॉन्डेज अँड इज कम्प्लिटली लिबरेटेड. म्हणजे तो ह्या भौतिक जगाचे जे बंध आहेत, त्यापासून पूर्णपणे मुक्त होतो, असं भगवान अर्जुनाला सांगतायत. तर ह्याच श्लोकाचा जो अनुवाद आहे, आपले जे बंधू आहेत किशोर कुलकर्णी, ते काय करतात बघूया. लेट्स गेट इनटू द मुक्तछंद फर्स्ट. वासना वा द्वेषभावना न होय, त्यासी म्हणावे संन्यासी नित्य. जो असे सर्व द्वैतापार, पार्थ तो असे प्रपंचातून सहज मुक्त. बघा, वासना वा द्वेषभावना न होय, त्यासी म्हणावे संन्यासी नित्य. तो नेहमी संन्यासी आहे. जो असे सर्व द्वैतापार, द्वैताच्या पलीकडे गेलेला आहे पार्थ, असा असा जो माणूस आहे, तो प्रपंचातून सहज मुक्त आहे, असं भगवान अर्जुनाला सांगतात. वृत्तबद्धामध्ये काय म्हणतात बघा. जयासी नसे आवडी ती कशाची, तशीची नसे नावडी ही कशाची. तया जाण संन्यासीची पार्थ नित्य, नसे द्वैत बंधातुनी मुक्त सत्य. जयासी नसे आवडी ती कशाची, त्याला आवड तशीची नावडीची कशाची, म्हणजे त्याला आवड आणि निवड या नावड दोन्ही नाही आहेत.
तया जाण संन्यासीची पार्थ नित्य. हा जो माणूस आहे ज्याला आवडी आणि नावडी दोन्ही नाही आहेत, तो संन्यासी आहे. हे तू जाण पार्था. नसे द्वैत बंधातुनी मुक्त सत्य. तो द्वैताच्या बंधातून मुक्त आहे, हे सत्य आहे. ठीक आहे. हे मी स्टॉप करतो शेअर. आणि आपण ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात बघूया याच्याबद्दल. जो गेल्याचे स्मरण न करी, लाभासाठी हाव न धरी, जो की मेरू पर्वतापरी, निश्चल राहे अंतरात. समजा एखादी गोष्ट आपल्याकडनं गेली, आपल्या हातून गेली, तर त्याचा तो शोक करत नाही, कारण की त्याचं स्मरण नाही आहे त्याला. आपण या स्मरणाबद्दल काय चिंतन केलंय बघा याच्या आधी. पुन्हा एकदा आपण त्याची उजळणी करू, की आत्ता मी तुम्हाला जे काही सांगितलं किंवा जे काही शब्द माझ्या तोंडातून निघाले आत्तापर्यंत, आत्ता या क्षणी ते अस्तित्वात आहेत का? नाही आहेत. त्यांची केवळ स्मृती माझ्या अस्तित्वात आहे, माझ्या मनात आहे. जसा जसा एक एक शब्द बोलला जातो किंवा ऐकला जातो, तसा तसा तो शब्द इतिहास जमा होत जातो. आपल्याला केवळ भूतकाळाची स्मृती असते. तर ही जी स्मृती जागृतावस्थेमधली आहे, ती जागृतावस्थेमधली स्मृती, आणि समजा स्वप्न पडलं असेल आपल्याला काल रात्री, तर त्या स्वप्नात जी काही घटना घडली असेल तिची स्मृती. या दोन स्मृतींमध्ये काय अंतर आहे? आता या क्षणी त्या दोन्ही अस्तित्वात आहेत का? नाही आहेत. त्या दोन्ही स्मृती रूपातच अस्तित्वात आहेत. त्यामुळे जागृतावस्थेमधला अनुभव हा देखील स्वप्नावतच आहे ना, कारण की फक्त तिच्या स्मृतीच आहेत. स्वप्नावस्थेमधला अनुभव तो तर स्वप्नावत आहेच, कारण की तो आपल्याला कळतो. स्वप्न पडलं होतं मला, हे मी जागा झाल्यानंतर कळतं ना. परंतु त्याची स्मृती आणि जागृत अवस्थेमधल्या अनुभवाची स्मृती, या दोन स्मृतींमध्ये वास्तविक फरक काहीच नाहीये. त्या दोन्ही स्मृती सारख्याच आहेत. हे कधी कळतं? जेव्हा या जागृत अवस्थेमधल्या स्वप्नातून आपण जागे होतो आपल्या खऱ्या स्वरूपामध्ये, तेव्हा. तर जो आपल्या खऱ्या स्वरूपामध्ये जागा झालेला आहे, तो खरा जागा आहे. कारण की त्याला हे कळलेलं आहे की ही जागृत अवस्था देखील स्वप्नावतच आहे. मग ज्याप्रमाणे स्वप्नामध्ये पडलेल्या आपल्या काही गोष्टी असतील किंवा स्वप्नामध्ये घडलेल्या ज्या गोष्टी असतील, समजा स्वप्नामध्ये मला एखादी लॉटरी लागली, मला खूप लाभ झाला. तर जागृत अवस्थेमध्ये आल्यानंतर, अरे ते पैसे माझे कुठे गेले किंवा मी ते कुठे ठेवले, याच्याबद्दल मी चिंता करीन का? नाही करणार. त्याचप्रमाणे जागृत अवस्थेमध्ये माझ्याजवळ जे काही आहे त्याचा मी उपयोग करेन व्यवहारापुरता, परंतु त्याच्यामध्ये आसक्त नाही होणार. कारण की माझ्या खऱ्या स्वरूपामध्ये या सगळ्या जगताची, जगतामधल्या वस्तूंची, व्यक्तींची, परिस्थितीची काहीही किंमत नाही. हे लक्षात यायला पाहिजे. हे ज्याला लक्षात येतं ना, तो गेल्याचं स्मरण काहीच नाही करणार. लाभासाठी हाव ना धरी. म्हणजे जागे झाल्यानंतर मला स्वप्नामध्ये काल 1,00,000चीच फक्त लॉटरी लागली. 1,00,00,000ची लागायला पाहिजे होती. असा विचार येईल का मनामध्ये? अजिबात नाही येणार. का? कारण की ते स्वप्न होतं. त्याचप्रमाणे जागृत अवस्थेमध्ये समजा मला, समजा अमुक इतके पैसे मिळाले एखाद्या कामासाठी किंवा नोकरी मिळाली. तर त्याच्यापेक्षा चांगली मिळायला पाहिजे अशी हाव आपल्या मनामध्ये राहील का? नाही राहणार. ह्याचा अर्थ हा नाही की तुम्ही जेवढा पैसा तुम्हाला मिळतोय तो घेऊ नका किंवा त्याचा उपयोग करू नका. तुम्हाला त्याचा उपयोग करा तुम्ही. तुमची जेवढी आवश्यकता आहे तेवढ्या आवश्यकतेच्या पूर्तीकरता तुमच्याकडे जे काही संसाधन आहेत त्यांचा उपयोग अवश्य करा. परंतु त्याच्यामध्ये आसक्त नका हो. आणि गरजेपेक्षा जास्त त्याचा वापर नका करू ना. जेवढी आवश्यकता आहे तेवढा वापर करा त्याचा. नाहीतर त्याच्याशी जास्त नका करू. नाहीतर काय होईल की तुम्ही त्यात अडकाल. कारण की आपली वृत्ती भोगाकडे झुकेल. त्यागाकडे नाही झुकणार. आणि आपण काय शिकलो होतो की त्यागाचा आनंद भोगाच्या आनंदापेक्षा जास्त. जोपर्यंत आपण हे करून बघत नाही तोपर्यंत आपल्याला कळेल कसं? त्यामुळे हा प्रयोग करणं आवश्यक आहे ना.
गीतेवर आपण अंधविश्वास ठेवण्याची काही आवश्यकता नाही. गीतेमधले हे जे सगळे सिद्धांत आहेत, ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्याला ही सगळी जी गीता समजावून सांगितलेली आहे, त्या सगळ्या गोष्टींचा प्रयोग आपण आपल्या जीवनामध्ये करून बघायला काय हरकत आहे? आणि मग बघा ना, की आपल्याला काय अनुभव येतो. त्याच्यानंतर मग जेव्हा कळेल, की अरे नाही, हा अनुभव आधीच्या अनुभवापेक्षा पुष्कळ चांगला आहे. मग आपण ह्याच अनुभवात राहू ना, का नाही राहणार? म्हणून काय होईल, की जो की मेरू पर्वतापरी निश्चल राहे अंतरात. जागृत अवस्थेमधल्या स्वप्नवत गोष्टींचा माझ्या मनावर अजिबात परिणाम होणार नाही. म्हणून मी शांत राहीन. आता होईल ना माणूस, नाही का? मी माझे हे भाव दोन्ही उठती न कधी ज्याच्या मनी. अर्जुना तू त्यास जाणी सदा संन्यासी म्हणून. मी आणि माझे म्हणजे अहंता आणि ममता हे दोन्ही भाव उठती न कधी ज्याच्या मनी. का बरं? कारण की त्याला कळलेलं आहे की माझं काही असूच नाही शकत. जो खरा मी आहे त्याला कुठलीच गोष्ट चिकटू नाही शकत. द रिअल सेल्फ, द प्युअर कॉन्शियसनेस इज निर्लेप. त्याच्यावर लेप नाही होऊ शकत. त्याला काहीच चिकटू नाही शकत. तर ज्या माझ्या खऱ्या स्वरूपाला कुठलाच लेप होऊ शकत नाही, त्याच्यावर मी गोष्टी अध्यारोपित करू शकतो, परंतु चिकटवू नाही शकत. म्हणजे आपण ह्याच्या आधी सुद्धा चिंतन केलेलं आहे, की दी आयडिया ऑफ ओनरशिप इज अ नोशन. म्हणजे एखादी गोष्ट माझी आहे असं जेव्हा मी म्हणतो, तेव्हा ती माझ्या मनाची कल्पना आहे. ते सत्य नाही आहे. कारण की ती वस्तू मी रोज जेव्हा झोपतो रात्री, तेव्हा तिचा त्याग करतो ना, सोडून देतो. नाही जर सोडली तर मला झोपच नाही येणार. म्हणजे कसं असतं पहा, की आपलं शरीर आणि आपलं मन, आपलं सगळं जे आपल्या घरामध्ये आहे सामान, द एंटायर कलेक्शन ऑफ थिंग्स वी हॅव, ऑर द पीपल वी हॅव इन अवर लाईव्हज. म्हणजे आपल्या जीवनामधल्या सगळ्या गोष्टी, सगळ्या वस्तू, सगळ्या व्यक्ती, ह्या सगळ्यांचा जोपर्यंत आपण रात्री त्याग करत नाही, तोपर्यंत आपल्याला झोप लागत नाही. आणि जेव्हा आपण झोपतो, तेव्हा ह्या गोष्टी कुठे जातात? त्यांच्याशी जर मी आसक्त असलो किंवा असतो, तर मला त्या सोडताच नसत्या आल्या. पण जी आसक्ती आहे, असं मला वाटतं, ही माझ्या मनाची कल्पना आहे. म्हणजे काय आहे, की आसक्ती ही भ्रांतीच आहे. मी बंधनात आहे, ही मनाची कल्पना आहे. हे सत्य नाहीये. त्यामुळे मी आणि माझे हे दोन्ही भाव उठती न कधी माझ्या मनी. जर मला खरंच कळलं, की हे सगळंच्या सगळं जग हे आभासात्मक आहे. आभासात्मक का बरं आहे? कारण की जोपर्यंत माझ्या इंद्रियांच्या मार्फत माझ्या मनावर त्या सगळ्या जगाचं प्रतिबिंब पडत नाही, तोपर्यंत त्या जगाचं अस्तित्व मला अनुभवायला येत नाही. माझ्या मनावर जे पडलंय प्रतिबिंब किंवा माझ्या मनामध्ये जी संवेदना मला अनुभवायला आलेली आहे, ती संवेदना मला अनुभवायला आली आहे. जगाचं दर्शन मला तसंच होतं ना, संवेदनांच्या मार्फत होतं. तर ती संवेदना खरी आणि जग प्रतिबिंब, की जग खरं आणि त्याचं जे प्रतिबिंब आहे ते माझ्या मनात पडलंय. दोन्ही मिथ्या आहेत. दोन्ही एकमेकांवर अवलंबून आहेत. ह्याच्याबद्दल ना आपले पुष्कळ जे साधक आहेत, आपले बंधू-भगिनी त्यांना फार आक्षेप नाही म्हणता येणार, परंतु त्यांना असं वाटतं, की हे काही आम्हाला कळत नाही. हे जग खरं नाहीये असं तुम्ही कसं म्हणता? अरे, हे जग जर खरं असतं, तर मग त्याचा अनुभव नेहमी यायला हवा होता ना. पण ते जग तर सारखं बदलतंय, सारखं बदलतंय. आणि मी जेव्हा झोपतो रात्री, तेव्हा ते नाहीसं होतंय. म्हणजे तुम्हाला जर त्या जगाचं दर्शन होत असेल, परंतु माझ्यासाठी तर ते नाहीसं होतं ना. आणि मला तुमचा अनुभव थोडीच आहे. मला फक्त माझाच अनुभव आहे. तर माझ्या अनुभवामध्ये जागृत अवस्थेमध्ये जग आहे असं वाटतं आणि झोपेमध्ये
जग नाहीच होतं. तर जी एखादी गोष्ट एखाद्या विशिष्ट परिस्थितीमध्येच मध्येच आपल्याला अनुभवायला येते आणि दुसऱ्या परिस्थितीमध्ये अनुभवायला येत नाही. ती गोष्ट सत्य कशी असू शकते? पण नेहमी अनुभवायला काय येतं? माझं असणं. माय ओन अवेअरनेस ऑफ माय बीइंग. हीच गोष्ट सतत माझ्या अनुभवाला येते. ह्याच्या व्यतिरिक्त मला काहीच अनुभवायला येत नाही. याच्यामध्ये सगळे अनुभव येतात आणि जातात. हे जेव्हा मला लक्षात येतं, तेव्हा मी आणि माझे हे दोन्ही भाव माझ्या मनात कसे उठतील? नाही उठू शकत. अर्जुना, तू त्यास जाणी सदा संन्यासी म्हणून. हाच माणूस नेहमी संन्यासी आहे हे तू जाण अर्जुना, असं भगवान सांगतायत. ज्याच्या मनाची ऐशी स्थिती, त्यास उपाधी सोडिती, म्हणून अक्षय सुख प्राप्ती, तया होते विनाश्रमे. ज्याच्या मनाची स्थिती अशी आहे, त्यास उपाधी सोडिती. उपाधी कुठल्या असतात? 3 उपाधी आहेत मेन, ज्या आपल्याला माहिती आहेत त्या. जागृत अवस्था म्हणजे जागृत पुरुष, स्वप्नावस्था म्हणजे स्वप्न पुरुष आणि ह्या दोन्हींचा अभाव जिथे आहे, ती सुषुप्ती अवस्था, निद्रावस्था. सो ह्या तिन्ही अवस्था ज्या आहेत ना, त्या अवस्था आपल्याला अनुभवायला येतात आणि त्या आपल्या अनुभवातनं येतात आणि जातात, येतात आणि जातात. आपण झोपेत नाही जात, आपण स्वप्नात नाही जात, आपण जागृत अवस्थेत नाही जात. आपल्यामध्ये जागृत अवस्था येते, आपल्यामध्ये स्वप्न येतं आणि आपल्यामध्ये निद्रावस्था येते. त्या येतात आणि जातात. परंतु काय असतं, की आपलं लक्ष त्यांच्यावर असतं ना, त्यामुळे आपल्याला असं वाटतं, की आपण त्यांच्यामध्ये येतो आणि जातो. आपण जे एक उदाहरण बघितलं होतं ना, की आपण रेल्वे गाडीमध्ये बसलेलो असतो आणि शेजारच्या प्लॅटफॉर्मवरची गाडी हलते, तेव्हा आपल्याला असं वाटतं, की आपण हललेलो आहे. कारण की आपलं लक्ष त्याच्यावर असतं. तर जर आपल्या लक्षात आलं, की आपण जिथे आहोत तिथेच आहोत आणि हे समोरचं इथे हलतंय, पण त्याच्यावर जर लक्ष गेलं, की आपण हलतोय असं वाटतं, हे सापेक्ष आहे. तर ह्याला म्हणतात उपाधी. उपाधी म्हणजे की मी गेलोय त्याच्यात. मी त्या अवस्थेत गेलोय. म्हणजे मी जागृत पुरुष झालेलो आहे असं मला वाटतं. नाही, 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 नाही. जागृत अवस्था माझ्यामध्ये आलेली आहे. त्यामुळे जागृत अवस्था ही माझी उपाधी आहे. मी जागा नाहीये. जागृत अवस्था माझ्यामध्ये आलेली आहे. त्यामुळे ही जर उपाधी आपण सोडली, तर बाकीच्या उपाधी काय असतात? आता जागृत अवस्थेमध्ये आल्यानंतर आपण स्वतःला जीव मानतो. आपण स्वतःला वेगळं, हे शरीर मी असं मानतो ना. ममता आणि अहंता म्हणजे कशी असते पहा, की आता मागच्या ओळीमध्ये आपण बघितलं ना ओवीमध्ये, की मी आणि माझे म्हणजे ममता आणि अहंता आणि ममता. मी म्हणजे अहंता. माय सेन्स ऑफ बीइंग आय. अस्मिता ज्याला म्हणू आपण. अहंता किंवा अस्मिता. माझं असणं. तर आपल्याला काय वाटतं जागृत अवस्थेमध्ये, की हा देह म्हणजेच मी आहे. ही झाली अहंता. आणि हा देह माझा आहे किंवा ह्या जगातल्या सगळ्या वस्तू माझ्या आहेत किंवा आता हे लॅपटॉप माझं आहे, हे पुस्तक माझं आहे, हे सगळं माझं आहे. म्हणजे माझ्या व्यतिरिक्त ज्या गोष्टी आहेत, त्या माझ्या आहेत असं मला वाटतं. ती झाली ममता. ममता ही आपल्या व्यतिरिक्त जे काही आहे असं आपल्याला वाटतं त्याची असते आपल्याला. आणि जे काही आपण आहोत, हे आपल्याला असं वाटतं, की हा देह खरं तर हा देह माझा आहे, पण हा देह मीच आहे असं मला वाटतं. ही आहे अहंता. तर मी आणि माझे ह्या दोन्ही भावांपासून जर आपण मुक्त झालो, कारण की ह्या दोन्ही गोष्टी ज्या आहेत ना, ह्या काल्पनिक आहेत. ह्या सत्य नाही आहेत. कारण की या दोन्ही गोष्टी मी सोडून देतो ना रोज रात्री, नाही का? रोज रात्री आपण जेव्हा झोपतो, तेव्हा आपलं शरीर आपण सोडून देतो ना इथेच आणि झोपून जातो. तर जर या शरीराशी मी आसक्त असतो, तर मला ते सोडताच नसतं आलं. पण असते बघा, आसक्ती किती असते आपल्या शरीराबद्दल, तर लोकांना असं वाटतं, की हा देह आपण सांभाळून ठेवा. खूप वर्षांपर्यंत आपण ह्याला जगवावं, ह्यातून जगावं आणि जीवनाचा किंवा या जगाचा आनंद घ्यावा. योगी लोक पण करू शकतात हे, करतात सुद्धा. परंतु ते आहे का जीवनाचं ध्येय? नाही. कारण की ह्याच्यामध्ये आपण अडकून जाऊ ना, याच्यामध्येच अडकून जाऊ. ह्याची उदाहरणं म्हणजे चांगदेव महाराजांचं उदाहरण आहे. 1400 वर्षाचे होते.
जे ज्ञानेश्वरांचा अवतार जोपर्यंत झाला नाही, तोपर्यंत दर 100 वर्षांनी स्वतःचा कायापालट करून घ्यायचे. रिज्युव्हनेशन. साप कसा कात टाकतो ना, तसं ते स्वतःचं शरीर सगळं रिज्युव्हनेट करायचं. म्हणजे बाहेरचं आवरण टाकून आतून पुन्हा पुनरुज्जीवित. आणि त्यांना कंटाळा येऊ नये किंवा त्यांच्या ओळखीचे लोक नेहमी असावे म्हणून ते आपल्या ओळखीचे, आपल्या जवळपासचे जे लोक होते ना, त्यांचं पण ते पुनरुज्जीवन करायचे असं म्हणतात. अशी मी गोष्ट ऐकलेली आहे. परंतु झालं काय, की 1400 वर्ष जगल्यानंतर देखील मुक्त नाही झाला ना माणूस. अडकलेला राहिला बंधनामध्ये. किंवा दुसरी एक गोष्ट आपण ऐकली होती बघा, की गोंदावलेकर महाराज जेव्हा गोंदावल्याहून बनारसपर्यंत पायी गेले होते, तेव्हा वाटेत ओंकारेश्वराच्या क्षेत्रामध्ये एका गुहेमध्ये जाऊन आराम करणार होते. तर तिथे त्यांना एक योगी ध्यानस्थ दिसले. तर ते योगी रामाचा जन्म होण्यापूर्वीपासून ध्यान करत बसले होते. त्यांना त्यांच्या अंतर्मनातून कळलेलं होतं, की रामाचा जन्म होणार आहे. म्हणजे भगवान विष्णू रामाच्या अवतारामध्ये केव्हातरी येणार आहेत. तर त्या रामाचं दर्शन घेऊन मग आपण आपला देह सोडू, अशा प्रकारच्या इच्छेनी, सात्विक इच्छेनी ते योगी महाराज बसले होते. 10 लाख वर्षापूर्वीपासून. तर महाराजांनी त्यांना सांगितलं, की "महाराज, तुम्ही जरा जास्तच वेळ बसले राहिलात तुमच्या ध्यानामध्ये. कारण की रामाचा जन्म होऊन गेला, त्यानंतर एक पूर्ण युग चाललं गेलं. नंतर दुसरा एक जन्म झाला भगवानाचा, कृष्णाचा अवतार. त्याच्यानंतर देखील 5,000 वर्ष झालेली. त्यामुळे तुम्ही खूप जास्त वेळ ध्यानामध्ये गेला आणि हे सगळं जग खूप पुढे चाललं गेलं, तुमच्या अपेक्षेपेक्षा." तर ही जी सात्विक इच्छा असते ना आपल्या मनामध्ये, ती सात्विक इच्छा आपल्याला या जगामध्ये बांधून ठेवते. तर ह्या बंधनात अडकण्याची काही आवश्यकता नाही. त्यामुळे अशा सगळ्या प्रकारच्या उपाधी, म्हणजे ही जी उपाधी आहे, की हा देह मी आहे, ही उपाधी आहे. आणि हा देह मी असल्यामुळे मग ह्या देहाच्या नात्यामध्ये हे सगळे मग माझे अर्जुनाच्या मनातनं बघायचं झालं तर हे माझ्या वडिलांचे काका, हे माझे गुरु. माझे गुरु म्हणजे काय? हा देह मी जो आहे, हा जन्म माझा जो आहे, ह्या जन्मातला हा देह, त्याचे हे गुरु आहेत. परंतु हेच काय सत्य आहे? नाही ना. तर हे सगळं सापेक्ष आहे. तर हे जोपर्यंत आपल्या डोक्यातनं जात नाही, जोपर्यंत आपण ह्या सगळ्या उपाधी आपल्या सोडून देत नाही, तोपर्यंत सुखप्राप्ती नाही होऊ शकत. परंतु हा जो संन्यासी आहे, त्यांनी ह्या सगळ्या उपाधी सोडून दिलेल्या आहेत. त्यामुळे अक्षय सुखप्राप्ती तया होते विनाश्रमे. विनाश्रमे म्हणजे कुठल्याही प्रकारचा श्रम न करता. कुठल्याही प्रकारच्या आश्रमात न जाता असं नाही आहे. विनाश्रमे म्हणजे कुठल्याही प्रकारचे श्रम न करता. आता गृहाधिक या ठाया, सोडावे न लागते तया, कारण अनासक्ती हृदया, त्याच्या बाणली पूर्णपणे. आता गृहाधिक या ठाया म्हणजे घरदार यांच्या प्रती त्याला सोडावे न लागत येत या. त्याला घरदार सोडायची काही गरज नाहीये. आमचे स्वामीजी जे आहेत ना, ते एकदा ते सांगतात हा जोक प्रत्येक वेळेस. पुष्कळदा सांगतात. म्हणजे ते म्हणतात, की बघा, माझ्याकडे एक जण आला होता. तो म्हणाला, की "महाराज, मुझे संन्यास लेना है, मैं हिमालय जाना चाहता हूँ." तो बोले, "क्यों?" तो बोले, "नहीं, वहाँ मैं रहूँगा तो फिर मेरा मन शांत रहेगा। मेरे मन में किसी भी प्रकार के कोई विचार नहीं आएँगे क्योंकि मैं जगत से दूर चला जाऊँगा।" तो ते म्हणाले, "कि तुम ऐसा मत करो, क्योंकि वहाँ ना गुहा में जाके रहोगे तो फिर वहाँ पे सुबह उठने के बाद तुमको बाथरूम वगैरह जाना पड़ता है ना, टॉयलेट जाना पड़ता है, तो वहाँ उसकी व्यवस्था नहीं होती है। ऐसा मत करो। तुम जहाँ हो वहीं रहो। तुम एक काम करो, अभी यहाँ से जाओगे ना, मुझसे मिलने के बाद घर जाओगे, तो जाते-जाते किसी एक साइन बोर्ड वाले के पास या पेंटर के पास रुक जाना और उसके पास से एक साइन बोर्ड खरीद लेना और उसके ऊपर लिखो CAVE केव। हुँ? और वो जो साइन बोर्ड है ना, अपने घर के ऊपर या अपने बेडरूम के ऊपर लगा दो और वहीं रहो। ये ऐसा मन में विचार करो कि मैं गुफा में रहता हूँ। आई एम स्टेइंग इन अ केव एंड स्टे देयर। डोंट गो एनीवेयर। देयर इज नो नीड टू गो एनीवेयर." आपण कुठे जातो आहोत असं आपल्याला केव्हा वाटतं? जेव्हा आपण स्वतःला देह मानतो तेव्हा. तेव्हा आपण जातो ना इथून तिथे, तिथून तिथे. पण जर आपण स्वतःला देह मानलंच नाही,
मग काय होईल? आपल्याला हे लक्षात येईल, की आपण जेव्हा इथून तिथे जातो, तेव्हा आधी हे आपल्या अनुभवत असतं, नंतर ते अनुभवत असतं. म्हणजे इथून समजा मी अमेरिकेतून भारतात गेलो. देहानी म्हणजे देह अमेरिकेतनं भारतात गेला. तर काय होईल, की इथे असताना, अमेरिकेत असताना अमेरिका माझ्या जाणीवेमध्ये किंवा अमेरिका माझ्या अनुभवात असते. नंतर मी जेव्हा भारतात जातो, तेव्हा भारत माझ्या अनुभवात असतो. म्हणजे काय होतं, की अमेरिका माझ्या अनुभवातनं येते आणि जाते. भारत माझ्या अनुभवातनं येतो आणि जातो. मी कुठेच नाही जात. हे का नाही कळत? म्हणजे इज धिस टू डिफिकल्ट टू अंडरस्टँड? हे काय खूप कठीण आहे का समजायला? की सगळं येणं-जाणं जे आहे ना, ते माझ्या जाणीवेमध्ये होतंय. पण जर मी स्वतःला देह मानलं, तर मग मी इथून तिकडे जाईन आणि मग फिरत राहीन इकडून-तिकडे. दगदग होत राहील. पण जर ह्या जाणीवेत मी राहिलो, की हे सगळं माझ्या अनुभवात येतंय आणि जातंय. मी कुठे जात नाही. तर मग खूप कमी थकवा येतो. खूप कमी थकवा येतो. हा माझा प्रत्यक्ष अनुभव आहे. म्हणून सांगतोय तुम्हाला. आता गृहाधिक या ठाया सोडावे न लागत येता त्याला काही गृहाधिक सोडायची गरज नाही. जे आहे तिथे चांगलं आहे, छान आहे, राहा, मस्त राहा. हं. कारण अनासक्ती हृदया त्याच्या बाळली पूर्णपणे. म्हणजे तुम्ही राहा इथे पण आसक्त नका होऊ ना. तुमचं जे काम चाललंय ते करत राहा. आनंदाने करा. आनंद प्रकट करा तुमच्या कामामध्ये. परंतु त्या कामामध्ये आसक्त नका होऊ. जे कर्मामध्ये आसक्त नका होऊ, कर्ता भावामध्ये आसक्त नका होऊ. मग तुम्ही बरे राहाल, नाही का? पहा आग विझून जाते, मग राखुंडी मागे उरते. ती उचलून घेता येते, धरून कापसा मध्येही. पहा, आग विझून गेल्यानंतर जी राख उरते ना, ती राख आपण कापसामध्ये पण ठेवून घेऊ शकतो, नाही का? पण आग असताना जर कापूस टाकला तर कापूस जळून जाईल, असं होईल. त्यापरी ज्याच्या बुद्धीत संकल्पाची न उठे मात, तया असूनी उपाधीत बंधन लागे कर्माचा. त्यापरी ज्याच्या बुद्धीत संकल्पाची न उठे मात. मात म्हणजे माती असं असावं असं मला वाटतं. जर माझ्या बुद्धीमध्ये संकल्पाची म्हणजे इच्छेची मात न उठली, तर उपाधीत जरी असलो मी, तरी सुद्धा बंध न लागे कर्माचा. इच्छेमुळे, कामनेमुळे माझं कर्म घडत नाहीये. माझं कर्म जे आहे ते कर्म करणं योग्य आहे म्हणून घडतंय. मला अमुक एखादं कर्म आवडतं किंवा कर्माचं फळ आवडतं, म्हणून मी ते कर्म नाही करत. ते कर्म योग्य आहे. ते कर्म समष्टीसाठी योग्य आहे. समष्टीच्या हिताचं आहे. ही जाणीव माझ्या मनामध्ये असल्यामुळे ते कर्म माझ्या हातून घडतंय. मी ते नाही करत. हा कर्ताभाव टाकून त्या संन्यासाच्या हातून कर्म घडेल किंवा कर्मयोगाच्या हातून देखील तसंच कर्म घडेल. कर्मयोग आणि संन्यास या 2 गोष्टी वेगळ्या नाहीयेत. दोन्हींची परिणती एकच आहे, मोक्ष. पण जोपर्यंत माझ्या मनातून पूर्णपणे देहबुद्धी किंवा कर्ताभाव गेलेला नाहीये, तोपर्यंत कर्म करत राहणं, कर्ताभाव टाकून हे माझ्यासाठी योग्य आहे. आणि जेव्हा कर्ताभाव नसतो, तेव्हा कर्माचं बंधन नाही होत. बंधन न लागे कर्माचा. म्हणून होतो कल्पनानाश, तई घडतसे हा संन्यास. यास्तव संन्यास वा योगास, दोघा सारखे लेखावे. म्हणून होतो कल्पनानाश. बघा ना, आता आपण हे आतापर्यंत कल्पनेबद्दलच बोलतो ना. जर कल्पना नाश झाला, म्हणजे काय की जगाला मी जे सत्य मानलेलं होतं, ही जी माझ्या मनातली कल्पना होती जगाच्या अस्तित्वाची किंवा जग खरं आहे ही जी कल्पना माझ्या डोक्यात होती, ती जेव्हा माझ्या मनातनं चालली गेली, त्याच्यानंतर संन्यास हा आपोआप घडेल ना. तई घडतसे हा संन्यास, यास्तव संन्यास वा योगास दोघा सारखे लेखावे. म्हणजे अशी व्यक्ती कर्म जरी करत असली, तरी सुद्धा संन्यस्त वृत्तीने कर्म करत असलेली आपल्याला दिसेल आणि त्या कर्माचा लेप त्या व्यक्तीला होणार नाही. कारण की त्यांनी स्वतःला व्यक्ती मानलेलंच नाही ना. त्यांनी स्वतःच्या स्वरूपाचं दर्शन घेतलेलं आहे.
त्यांनी स्वतःच्या स्वरूपामध्ये निष्ठा प्राप्त केलेली आहे. आणि जे काही कर्म घडतंय, ते सगळंच्या सगळं कर्म समष्टीच्या कल्याणाकरता निसर्गाच्या नियमांनुसार योग्य असल्यामुळे, योग्य आहे म्हणूनच घडतंय. तर अशा प्रकारची व्यक्ती आहे, ती संन्यासी आहे. दिसायला जरी कर्म करताना दिसत असली तरी सुद्धा. त्यामुळे काय आहे, की त्याच्या हातून घडणारं कर्म म्हणजे कर्मयोग आणि त्याच्या मनाची स्थिती म्हणजे संन्यास. त्यामुळे बाहेर दिसायला कर्मयोग दिसेल, परंतु आतून संन्यास असेल. त्यामुळे कर्मयोग आणि संन्यास या खऱ्या तर दोन्ही एकच गोष्टी आहेत. त्या दोन्हींचा परिणाम एकच होणार आहे. बाहेर जगामध्ये त्याचा परिणाम समष्टीचं कल्याण असा होईल आणि आतून करणारी जी व्यक्ती आहे, तिला कुठल्याही प्रकारचा कर्माचा लेप नाही होणार. तर अशा प्रकारे कर्म आणि संन्यास या दोन्ही गोष्टी खरं तर एकच आहे, परंतु साधकाच्या दृष्टीने कर्म जास्त श्रेष्ठ आहे. दोघांना सारखंच लेखायचं आहे पण. फ्रॉम द अल्टिमेट रिझल्ट पॉइंट ऑफ व्ह्यू त्याचा जो अंतिम परिणाम आहे, त्या परिणामाच्या दृष्टीने जर बघितलं, तर कर्मयोग आणि संन्यास या दोन्ही गोष्टी एकच आहेत. परंतु जोपर्यंत आपण तिथपर्यंत नाही पोहोचलोय, तोपर्यंत कर्मयोग आपल्यासाठी ठीक आहे, असं भगवान सांगतात. तर हे आपण तिसऱ्या श्लोकाचं चिंतन आतापर्यंत केलं. याच्यामध्ये आपला पुष्कळ वेळ गेला, चांगला गेला. तर ह्याच्याबद्दल जर कोणाला काही चिंतन करायचं असेल किंवा बोलायचं असेल तर अवश्य बोला. याचा पलीकडचा श्लोक जो आहे तो आपण पुढच्या वेळेस घेऊया. काही आहे का कोणाला चिंतन करायचं? आतापर्यंत जे काही सांगितलं गेलं ते सगळं पटलं असेल अशी मी आशा करतो. आणि याच्या पलीकडचा श्लोक जो आहे ना तो पुढच्या शुक्रवारी घेऊया आपण. आत्ता मी घाईघाईने नाही घेत आहे तो. पण हा श्लोक पण खूप चांगला होता आणि याचंही चिंतन खूप खूप चांगलं झालं. तर कोणाला काही बोलायचं असेल तर आपण अनम्यूट करा, हात वर करा आणि मग आपण बोलूया. आणि नसेल तर मग पुढच्या शुक्रवारी पुन्हा भेटूया. नमस्कार.